गुड मॉर्निंग। आज 365 दिवस चॅलेंजचा 93वा दिवस आहे। आपण एक ग्लास पाणी आणि कॉफीने दिवसाची सुरुवात करू। तर चला। सकाळी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करू। तर आपण एक गोष्ट आपल्या डाएट प्लॅनमध्ये चेंज केली। तर आपण संध्याकाळी पहिले पोळी खायचो, आता काय करा, आता ज्वारीची भाकर चालू केली आपण। त्यांनी काय होतं, आपलं ज्वारीची भाकरनी फॅट कमी होतो। ज्या माणसाला फॅट कमी करायचं आहे तर त्याला सगळ्यात मेन बेस्ट म्हणजे ज्वारीची भाकर एक टाइम खायची। तर त्यांनी काय फॅट लॉस होतं पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट पचायला सोपं असते। आणि ते पण सकाळी खाण्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी जर खाल्ली ज्वारीची भाकर तर संध्याकाळी काय असतं, आपली पाचन क्रिया असते संध्याकाळी बंद होतात हे। त्याच्यानंतर काय होतं, आपण जेवढं लवकर भाकर खाल्ली ते पचायला सोपी जाते। जशी पोळी हाड असते तशी भाकर सोपी असते पचायला। त्याच्यामुळे संध्याकाळी खाल्ली पचती पण लवकर, आपलं वेट लॉस पण होतं। हे गोष्टी 2-3 गोष्टी मदत होतं भाकर खाल्ल्याने। तर ही गोष्ट आपण झाले 7-8 दिवस आपल्या ह्याच्यामध्ये चेंज केलं, इफेक्ट दिसतो। आता उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचं काम सीन होऊ राहिला, कारण की पावसाळ्यात पण सेम हेच होतं वातावरण। कारण कुठतरी आता पाऊस पडू राहिला। एक तर तुमचा रिदम खराब होतो, आणि दुसरी गोष्ट तुमचा रनिंग परफॉर्मन्समध्ये तुमचं 5 ते 10 सेकंद ते मागे जाते, आणि मागचा कॉम्पिटिटर तुमचं पुढे चालला जातो। तर ह्या गोष्टीमुळं लक्ष ठेवा, शूजलेस एक्स्ट्रा उरत असली तर आतमध्ये टाकून द्यायची, किंवा काय करायचं, लईच हे असलं तर फेविक टाकून द्यायची। खराब तर खराब पण सुटणार नाही, सुटली ना ते एक बॅड इफेक्ट तुम्हाला नुकसान करेन। ते तेवढे सेकंद वाया गेले ना मग दुसऱ्याला कवर करायला मग तेवढंच हे होतं, प्रॉब्लेम होतो। त्याच्यामुळे शूलेस आधीच टाकून द्यायची, ही चुकी करू नका तुम्ही। वॉर्मअप झाला आपला कंप्लीट। तर आता काय करू, जॉगिंग करू आपण। चला वर जाऊ। करणला कॉल केलता, करण येतोय। गौरवला पण केलता, गौरव येतो की नाही काय म्हणतो। काल तर 2 दिवस झाले दोघं आलते, आज काय माहित काय करते। तर आज एकट्याने काय प्रॉब्लेम येतो माहिती का, वॉर्मअप करा ते कुत्र्याचा मेन सीन असतो। ते एकटा असलं ना तर मग परेशान करते, सोबत असलं ना त्याच्यामुळं मग काय प्रॉब्लेम येत नाही। म्हणजे इथूनच आपल्याला आडतूनच आपल्या पूर्ण राऊंड मारणं लागते 5-6। तर तेव्हा आपलं म्हणजे रनिंग कवर करणं लागते। जाऊन द्या, तिकडची निकडची सेमच होऊन जाते, काय प्रॉब्लेम नाही। पण एवढं आहे, आपल्यामध्ये पर डे चॅलेंज केलं आपण, चॅलेंज करण्यात काही पण करा, कोणतं पण चॅलेंज, माझं हे चॅलेंज तुमचं कोणतं पण असलं तरी तुम्ही पर डे थोडंसं मागच्या दिवसापेक्षा पुढचा दिवस थोडासा काहीतरी बेटर करायचं, काहीतरी चांगलं करायचं, काहीतरी नवीन ॲडव्हान्स करण्यामध्येच तुम्ही हे करायचं, तर काहीतरी डेव्हलप होईल। आपण पहिले व्हिडिओ पहा, ज्या दिवशी आपला पहिला दिवस होता, दुसरा दिवस होता, तिसरा दिवस होता, ते व्हिडिओ आणि ती बॉडी आणि ते परफॉर्मन्स, ते आताचं बघा। हळूहळू प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही चेंज होऊ राहिलो, आणि आपल्यामध्ये पण थोडं चेंज होऊ राहिलं। पहिले भाकर खायचं जीवावर यायचं, आता 7-8 दिवसापासून डेली कंपनीत संध्याकाळी भाकर नेऊ राहिलो, आणि एक टाइम भाकर खाऊ राहिलो। भाकर खाल्ले, डायजेशन सिस्टीम पण ओके राहिली, वेट लॉस पण होतो। आणि पोळीपेक्षा भाकरीमध्ये जास्त फायबर असते, विटॅमिन असते। तर ही गोष्ट, आणि वेट लॉस पण होते नाही, तर ही गोष्ट ॲड केली आता मी। अजून हळूहळू पहिली गोष्ट पाणी ॲड केलं, तर पाणी पिलं। त्याच्या जेवणानंतर कमीत कमी अर्धा तासानंतर पाणी प्यायचं, डायरेक्ट पाणी नाही प्यायचं। तर ही पण गोष्ट ॲड केली। ह्याला झाले आपले 4-5 महिने झाले, आणि आता भाकर ॲड केली हळूहळू करू। आणि गुळ शेंगदाणे पण आपण रनिंग वर्कआउटून घरी गेलो ते नेमकी ते पहिले खातो आपण। त्याच्यामुळं ही गोष्ट आहे, या 2-4 गोष्टी ॲड करत गेलो अजून 365 दिवसपर्यंत। अजून एक आपल्याला करायचं आहे, बुक रीड करायचं एक। आता 2-3 दिवसात एक सजेस्ट करतो बुक, आणि संध्याकाळी चालू करतो कंपनीमध्ये थोडा टाईम भेटतो तर आपण रीड करू त्याला। दिवसभर तर भेटत नाही। तर चला, आता थोडंसं वॉर्मअप झाला आता कंप्लीट। गौरव आला वाटतं, चला जॉगिंग करू।
तर चला जॉगिंग आपली कंप्लीट झाली आणि जॉगिंग केल्यानंतर आपण वॉकिंग केली, थोडी वॉकिंग केली ना लेग फ्री होते. तर चला आता आजचा वर्कआउट काय ते बघू. ए उद्याच काय करायचं? गौऱ्या हा काय म्हणला? काऊन रे? उद्या गेलो असतो ना तिकडं सातारा परिसरला कधी जाऊन संध्या तू ये तर भैया पहिले उद्या. महिन्यासाठी 1 महिना 15 दिवस शंभर तू म्हणशील तर आपले स्क्वॉट झाले 50-50चे 3 सेट मारले आपण. तर चला पुढच्या वर्कआउट करतो.
तर स्किपिंग 100-100च्या 7 ते 8 सेट मारले. तर चला, तू किती मारले? तिकडे काय करू राहिले ते? हां, मी ब्रँड आहे. अचानक डिसाईड होत त्याचं माहिती आहे. चले तर वर्कआउट झाला आपला कंप्लीट आजचा. तर आता करू आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग. चला. उद्याच काय सांग पटकन. एवढं नाही जाऊ नाही म्हणून सांगतेच नाही. अचानक नाही, तू फिक्स सांग. अचानक मग सांगतो तू सगळं अचानक. आज संध्याकाळी सांगू. आपण एंगेजमेंट घरची थोडंसं आवरा लागेल म्हणून तुझं सांगतेच नाही. जेवण आहे जेवायला काय खायला नाही लागणार आपल्याला. सकाळ काहीच करावं लागणार काय तर मग ऑमलेट घेऊन नाही ना. सकाळ काहीच करू. मस्त ब्रेड ऑमलेट. काय झालं? काहीच नाही कळलं. काय झालं? दिन त्याचं तोंड आहे, आपलं जोडे तोंड आहे. आपल्याला चिकन पट्ट लावते तुम्हाला. काहीच नाही म्हणत. गावऱ्याला डायरेक्ट तुम्हाला कुठे घेऊ. मी तर मस्त. मला डायरेक्ट 2 समोसे सगळं पिऊन येतो म्हणून तेव्हा गुडघ्याच्या ह्याच्यावर माझ दिसत नाही. पहा बरं आता नाही. घरी नाही एखाद्या ठिकाणी पळायला गेला तर उभं राहिलं. पटकन उभं राहू. तुम्ही हात या एक्सरसाइजने काय होतं माहिती आहे का? आपण रनिंग करताना जे आपल्या पाठीला मागं जास्त रनिंग केली 4-5 किलोमीटर बॅक पेन होतं कधी पण. ही एक्सरसाइज केली ना बॅक पेन होत नाही आपल्याला. ही शेड्यूलमध्ये ॲड करा तुम्ही. का रोल तर मोस्ट इम्पॉर्टंट त्यामुळे नीट करतो. हां, कोणत्या अँगलने कॅमेरामॅन भाऊजीने आले. उद्या कधी फोन करशील का? पाटील सरला एकदा फोन मार. मग कधी आत्ता? नाही नाही, कधी आत्ता करतो कधी करतो. कर बरोबर.
तू दिली का? हॅलो, उद्या जायचं का म्हणलं बाहेर? हा, 12 का बस. चला तयारी झाली आपली, आता निघू. पण सगळ्यात मेन गोष्ट आहे डेली वर्कआउट करा. काही पण करा तुम्ही. आजचा वर्कआउट आजच्या वर्कआउटचं बेनिफिट काय माहिती का? आपण रनिंग केली, त्यानं स्कॉट मारले, स्किपिंग मारले. स्किपिंगनी सगळ्यात मेन गोष्ट काय होती म्हणजे स्टॅमिना वाढतो. त्याच्यानंतर आपली लेगची मसल आहे ना, काप्स ग्लूट्स हे याच्यामध्ये पॉवर येते, स्पार्क पॉवर वाढते, स्टॅमिना वाढतो. हे 4-5 गोष्टी स्किपिंगनी कवर होतो आणि दम पण कवर होतो. स्कॉट मारलं आणि स्कॉटनी पण आपले थाईज आणि मसल कवर होत्या. तर ह्या गोष्टी असतात स्किपिंगनी. तर स्किपिंग तुमच्या रुटीनमध्ये कमीत कमी ॲड करा. कमीत कमी 500 तरी मारायच्या. ही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तर चला, आजचा वर्कआउट संपला. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. आज संध्याकाळी सांग मग. सकाळी किती निघणार? गाडी पंक्चरच झाली यार. पंक्चर काढणार मग.